हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आजचं जे लेक्चर आहे ते विशेष करून आता जो एमपीएससीची पूर्वपरीक्षा आपण दिली, एमपीएससीचा पेपर झाला, त्या पूर्वपरीक्षेमध्ये आपल्या डिस्कशनपैकी किती डायरेक्ट क्वेश्चन आले होते त्याच्यावरती थोडंसं बोलणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की आपण जे डिस्कशन करतोय आणि मी जे तुम्हाला पॉईंट्स देतोय की हे करून ठेवा, ते करून ठेवा, करंटच्या दृष्टीतून हे जास्त न्यूजमध्ये त्याचा सखोल अभ्यास करून ठेवा, हे जे मी सांगतोय ते का सांगतोय आणि त्याचं किती महत्व आहे हे तुम्हाला आज खऱ्या अर्थानं लक्षात येईल. विशेष करून एमपीएससीच्या पोरांसाठी, एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं हे जे लेक्चर आहे ते मी आज बनवतोय. आणि याच्यामध्ये पेपर जर बघितला तर डायरेक्ट मी सांगितलेले म्हणजे आपण डिस्कस केलेले 19 क्वेश्चन डायरेक्ट आले होते. इनडायरेक्ट भरपूर क्वेश्चन आले होते, पण डायरेक्ट ज्याच्याविषयी मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं होतं की याच्या अनुषंगाने अभ्यास करून ठेवा, याच्यावरती क्वेश्चन कदाचित येऊ शकतो, तशा प्रकारचे 19 क्वेश्चन आले होते. 19, 19 इज नॉट जोक ॲक्च्युली. 19 क्वेश्चन इज इक्वल टू 38 मार्क्स. 38 मार्क्स तुम्हाला जर तुम्ही ते सिरियसली फॉलो करत असाल, रेग्युलरली आपलं लेक्चर फॉलो करत असाल, तर तुम्हाला 38 मार्क सहज मिळायला पाहिजे होते या पेपरमध्ये. म्हणजे सहज, याच्यावरती विचार करण्याची काही गरज नव्हती जर जे मी सांगितलंय ते प्रामाणिकपणे तुम्ही फॉलो केलं असेल आणि त्याचा सखोलात अभ्यास, जेवढ्या सखोलात जाऊन अभ्यास करायला पाहिजे तेवढ्या सखोलात जाऊन अभ्यास केला असेल तर. आणि ते 19 क्वेश्चन कोणते होते तेच या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, आणि कशा पद्धतीने ते विचारले गेले होते हे सुद्धा आपण बघणार आहे. त्याचे उत्तर बघायची आपल्याला काही गरज नाही, आता पेपर होऊन गेलाय. फक्त कशा पद्धतीनं आयोग क्वेश्चन विचारत असते याचे सुद्धा एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल आणि तुम्हाला एक आपल्या डिस्कशनचं गांभीर्य येऊन जाईल की किती महत्त्वाचं आहे डिस्कशन जे तुम्ही बघताय त्याच्या नोट्स काढणं, त्याचं जे करंट इव्हेंट आहे त्याचा सखोलात जाऊन अभ्यास करणं हे किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. मग पहिलाच क्वेश्चन बघायला आपण सुरुवात करूया. पहिलाच क्वेश्चन 96 नंबरचा इथं दिलाय, तो रिलेटेड जम्मू अँड काश्मीरचे. म्हणजे जम्मू अँड काश्मीरमध्ये 370 हटवलं गेलं ना, तेव्हापासून जम्मू आणि काश्मीर लडाखचा एरिया जास्त न्यूजमध्ये होता आणि त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा अभ्यास करून ठेवायला सांगितलं होता आणि त्यानंतर अनेक वेळा त्याचा अभ्यास करून ठेवायला मी सांगितलं तुम्हाला. मग त्याच्यामध्ये इथं क्वेश्चन विचारला गेलाय, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. त्याच्यामध्ये लडाख बिकम ए युनियन टेरिटरी ऑन 31 ऑक्टोबर 2019. 31 ऑक्टोबर 2019 मध्ये लडाख हे जी आहे ते युनियन टेरिटरी झालं असं पहिलं स्टेटमेंट आहे. म्हणजे खालीलपैकी कोणतं, म्हणजे वरीलपैकी कोणतं इनकरेक्ट स्टेटमेंट आहे हे शोधायचं आहे. एक मिनिट. मग ते इनकरेक्ट स्टेटमेंट कोणचं हे शोधायचं होतं. आणि लडाखवरती, लडाख ही युनियन टेरिटरी कधीपासून झाली याच्यावरती सगळे क्वेश्चन इथं विचारले गेलेले. तर युनियन जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत लडाखचे ते कोण आहे, त्याच्यामध्ये उमंग नरुला यांचं नाव आलं. हे लेफ्टनंट गव्हर्नर तिथले आहेत का, असं सुद्धा एक स्टेटमेंट आलेलं आहे. सॉरी, माझा घसा थोडा खराब आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे, बाकी सगळं ठीक आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही 370 हटवल्यानंतर ज्या वेळेस आपण त्याच्यावरती डिस्कशन केलं, ज्या वेळेस मी सांगितलं की याच्याशी रिलेटेड सर्व अभ्यास करून ठेवा, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही अभ्यास करून ठेवला तर त्याच्यामध्ये लडाखचा तर अभ्यास महत्वाचाच आहे. मग ते करून ठेवला असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन 100% सोपा गेला असेल. हा एक क्वेश्चन डायरेक्ट विचारला गेला होता जम्मू आणि काश्मीरच्या सिच्युएशनवरती, लडाख कधीपासून वेगळं झालं त्याचा एक वेगळा अभ्यास आहे. आणि 370 हटवल्यापासून तर त्याची हिस्ट्री तुम्ही बघून ठेवायलाच पाहिजे होती. मग हिस्ट्रीमध्ये हे झालंय की 370 हटवल्यानंतर झाले हे तुमच्या लक्षात आलं असतं, त्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला अगदी सोपा गेला असता. त्यानंतर पुढचे दोन क्वेश्चन विचारले गेले, एक तर बुकर प्राइज विषयी विचारला गेला आणि दुसरा नोबेल प्राइज विषयी विचारला गेला. नोबेल प्राइज विषयी तर नोबेलवरती तर अनेक वेळा आपण डिस्कशन केले. नोबेल प्राइज जे आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा, लेटेस्ट कोणाला मिळाला आहे, पहिला कोणाला दिला गेला होता, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मी काढून ठेवायला सांगितली होती. आणि इथं 2021 साली दिला गेलेला जो शांतता पारितोषिक आहे, पीस नोबेल प्राइज आहे, पीससाठी दिलेला, त्याच्यामुळं खरं तर त्याच्यावरती खरं तर हा क्वेश्चन विचारला गेला. मग आता नोबेल प्राइज लेटेस्ट आपण कधी डिस्कस केला होता, साऊथ आफ्रिकेची एक पर्सनॅलिटी जास्त न्यूजमध्ये होते, त्यांच्यावरती एरुटेल सुद्धा आलं होतं, ते एरुटेल सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. त्यावेळेस नोबेल प्राइज विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवा, लेटेस्ट कोणाला दिलाय हे त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं. जर तुम्ही हे प्रामाणिकपणे केलं असेल त्यावेळेस तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी चिल्लर म्हणू शकतो आपण, म्हणजे डायरेक्ट मार्क देणारा हा क्वेश्चन होता. त्याचबरोबर बुकर प्राइज 2020चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला आहे असं इथं विचारलं गेले. मग बुकर प्राइजची यादीच आली होती, त्याच्यावरती आपण डिस्कस केलं होतं की कोणकोणत्या कादंबरीला, मराठी कोणत्या कादंबरीला मिळाला होता, हे सर्व आपण डिस्कस केलं होतं. मग त्याच्यामध्ये
असे जे महत्त्वाचे इंटरनॅशनल लेवलचे पुरस्कार आहेत त्याची सर्वांचीच इन्फॉर्मेशन आपल्याला सखोलमध्ये असायला पाहिजे असं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं. जर तुम्ही द हिंदू रेग्युलर फॉलो करत असाल तर तुम्हाला हे आठवत असेल. आणि फक्त फॉलो करणं महत्त्वाचं नाही, तर जे आपण डिस्कस करतोय, जे सखोलात अभ्यास करायला पाहिजे असं मी सांगितलं ते तुम्ही केलं असेल तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी हा सुद्धा खूप सोपा आणि डायरेक्ट क्वेश्चन आपल्या डिस्कशन मधून आलेला आपल्याला पाहावास मिळतोय. दुसरा क्वेश्चन नोबेलवर आणखी आला होता. नोबेलवरती 2 क्वेश्चन आले होते 2021 मधल्या शांतता पुरस्कारासाठी, म्हणजे पीस नोबेल प्राइज म्हणजे शांततेसाठी नोबेल कोणाला दिला गेलाय हा एक क्वेश्चन आता बघितला आपण. आणि 1995 मध्ये एक नोबेल प्राइज अँथ्रोपेसिन या संज्ञेचा नेहमी वापर करणारे आणि 1995 साली ज्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ते पॉल जे क्रुटझन हे टिंबटिंबचे नागरिक होते. म्हणजे 1995चा नोबेल प्राइज ज्यांना मिळाला होता. आणि अँथ्रोपोसिन ही संज्ञेचा वापर त्यांनी वारंवार केला होता. या पर्सनॅलिटीवरती विचारला होता. हा खूप फिरवून विचारलेला क्वेश्चन आहे, पण रिलेटेड कुठं आहे? नोबेलशी रिलेटेड आहे. समजते? मग या नोबेलमुळे सुद्धा ही पर्सनॅलिटी जास्त न्यूजमध्ये होती, जास्त प्रचारात आली होती. आणि दुसरी या अँथ्रोपोसिन कन्सेप्टमुळे. परंतु याच्यामध्ये जरी नोबेलवरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला गेला नसला तरी सुद्धा याच्यामध्ये नोबेलचा उल्लेख आहे. आणि नोबेल विषय ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस नोबेल पीस अनेकांना दिला गेला आतापर्यंत. त्याच्यापैकी काय विशेष गाजलेले व्यक्ती आहेत, विशेष फेमस व्यक्ती आहेत, त्याच्यापैकी ही 1995ला ज्यांना नोबेल दिलं ही एक पर्सनॅलिटी. त्यामुळे त्या अनुषंगानं सुद्धा आपल्याला ती माहिती असायला पाहिजे होती. 87 नंबरचा क्वेश्चन आहे ऑस्कर अवॉर्ड. ऑस्कर अवॉर्ड विशेष करून हा ऑस्कर जो दिला जातो तो अभिनेत्यांसाठी दिला जातो विशेष करून. मग हा ऑस्कर प्राइज कधी न्यूजमध्ये होता? ज्यावेळेस आपण डिस्कस केलं होतं की एक पर्सनॅलिटी अशी होती की ती पहिले ऍक्टर होते जे ब्लॅक होते, त्यांना ऑस्कर दिला गेला होता. त्या पर्सनॅलिटीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितली होती, त्यांच्यावरती न्यूज आली होती वर्ल्ड पेजला. त्यावेळेस मी सांगितलं होतं की ऑस्कर किंवा इंटरनॅशनल लेवलचे असे काय महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याची माहिती असायला पाहिजे. जसं की मी तुम्हाला बुकर प्राइजच्या वेळी सांगितलं होतं. ऑस्करवरती डायरेक्ट डिस्कशन आपलं झालंय, बुकर प्राइजवरती डायरेक्ट डिस्कशन झाले, नोबेल प्राइजवरती डायरेक्ट डिस्कशन झालंय. त्यावेळेस तुम्ही इन्फॉर्मेशन काढली असेल, त्याच्या नोट्स बनवले असतील, त्याची वारंवार रिव्हिजन केली असेल, तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हती. पण केलं नसेल तर हा तुमच्यासाठी, तुमच्या करिअरसाठी खूप मोठा धडा आहे की तुम्ही किती सिरियस या गोष्टी घ्यायला पाहिजे. तुम्ही डिस्कशन बघत नसाल, हे पहिलं लेक्चर समजा माझं बघत असाल, पण तुम्ही न्यूजपेपर तर रोज वाचताय. दॅट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तो तर अविभाज्य घटक आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा. डिस्कशन मधलं क्वेश्चन विचारलं गेले याचा अर्थ न्यूजपेपर पैकी क्वेश्चन विचारलं गेलं असं मला म्हणायचं. मी खूप महान आहे, मीच सांगितलेले क्वेश्चन येतात एक्झाममध्ये असा माझा मुळीच दावा नाही, तसं कोणाचं येत पण नसते. परंतु जर पेपर आपण लक्षपूर्वक वाचत असेल, त्याच्या व्यवस्थित नोट्स काढत असेल, तर मग त्याचा आपल्याला फायदा नक्की व्हायला पाहिजे. नाहीतर असे पण कार्यकर्ते काय आहेत की फक्त न्यूजपेपर वाचायला 2 तास संपला विषय, त्याच्या नोट्स नाही, त्याचे रिव्हिजन नाही, त्याचं व्यवस्थित स्ट्रक्चरल त्याचा स्टडी नाही, त्याचं मग मार्क्समध्ये रूपांतर होणारच नाही ना. 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट तुम्ही एखादा सब्जेक्ट वाचता पण त्याचं मार्क्समध्ये रूपांतर होत नाही, आणि दुसरी गोष्ट काय तर तुम्ही तो सब्जेक्ट वाचता मार्क्स मिळवण्यासाठी, म्हणजे जे वाचलंय त्याचं मार्क्समध्ये रूपांतर झालं पाहिजे. या 2 गोष्टीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. 90% पर्यंत विद्यार्थी पहिल्या फेजमध्येच आहेत, पहिल्या गोष्टीमध्ये फक्त वाचायचं पण त्याचं मार्क्समध्ये रूपांतर होत नाही. याचा अर्थ तुम्ही सगळे सब्जेक्ट वाचून झालेत पण तुम्हाला प्रीला जास्त मार्क्स पडत नाहीत, मेन्सला जास्त मार्क्स येत नाहीत. मग आपल्याला दुसऱ्या कॅटेगरीत जायचं असेल तर आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही वाचताय, पेपर इव्हन कोणती एक ओळ जरी तुम्ही वाचत असाल तरी तुमच्या माइंडमध्ये बॅक ऑफ द माइंड चालायला पाहिजे, याच्यावरती क्वेश्चन जर आयोगाने विचारला तर कसा विचारेल आयोग, आणि भूतकाळामध्ये आयोगाने या सब्जेक्टवरती क्वेश्चन विचारलेत का, किती क्वेश्चन विचारलेत, मेन्सला किती विचारलेत, प्रीला किती विचारलेत, हे सर्व आपल्याला बॅक ऑफ द माइंड माहिती पाहिजे, तरच आपण अभ्यास करायला पाहिजे. ज्यावेळेस हे बॅक ऑफ द माइंड आपलं नसतं त्यावेळेस जे तुम्ही वाचतात त्याचं मार्क्समध्ये रूपांतर होऊ शकत नाही. म्हणजे इथं 2 गोष्टी आहेत, एक तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टोटल बघितलेला असायला पाहिजे, तुमच्या माइंडमध्ये पाहिजे, आणि दुसरी गोष्ट काय, तुम्हाला क्वेश्चन त्या गोष्टीवरती फॉर्म करायला यायला पाहिजे, त्याच्यावरती वारंवार क्वेश्चन टेस्ट करून घ्यायला पाहिजे तुम्ही, तर मग तुम्ही वाचताय त्याचं मार्क्समध्ये रूपांतर होऊ शकतं किंवा होईल असं आपण म्हणू शकतो. हे सर्व तुम्ही करत नसाल, फक्त जाताय लायब्ररीमध्ये बसताय, वाचून घरला येते परत वापस, त्याचं मार्क्समध्ये रूपांतर होणारच नाही. दॅट इज कॉल्ड अ डॉंकी वर्क. तुम्ही हेलपाट घालताय फक्त. मग ह्याचा सुद्धा आपल्याला गांभीर्यानं विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे.
आणखी एक क्वेश्चन आलाय 83 नंबरचा जम्मू अँड काश्मीरवरती. द जम्मू अँड काश्मीर स्टेट ह्युमन राईट कमिशन सीज्ड टू एक्झिस्ट फ्रॉम. म्हणजे जे ह्युमन राईट कमिशन होतं त्याचं अस्तित्व कधी कोणत्या दिवशी संपले याच्यावरती क्वेश्चन आलाय. आता विशेष करून आपसपा ऍक्ट जास्त न्यूजमध्ये होता, नागालँडमुळे आपसपा जास्त न्यूजमध्ये होता आणि तोच आपसपा जम्मू अँड काश्मीरमुळे सुद्धा न्यूजमध्ये होता. आणि त्या आपसपामुळे ह्युमन राईटचं जास्त व्हायोलेशन होतंय हे इंटरनॅशनल लेवलला बोललं जात होतं, समाज माध्यमातून बोललं जात होतं. भारतावरती सुद्धा जागतिक पातळीवरती या जम्मू अँड काश्मीरच्या आपसपा ऍक्टमुळे जास्त टीका झाली ह्युमन राईटच्या दृष्टीतून. म्हणजे तिथं मानवी अधिकारांचं जास्त उल्लंघन होतंय, लोकांचे किलिंग्स होते, अशा प्रकारचे आरोप सुद्धा भारतावरती लागलेले आहेत. मग त्याच्यामुळं ह्युमन राईट जे आहे ते जास्त न्यूजमध्ये होतं. आणि ह्युमन राईट विषयी तर अनेक वेळा आपण बोललोय, अनेक वेळा बोललो. मला वाटतं 15 वेळापेक्षा जास्त वेळा बोललो असेल आपण ह्युमन राईटवरती. आणि जम्मू अँड काश्मीरवरती तर अनेक वेळा तुम्हाला मॅप दाखवून मी समजावून सांगितले. आणि आपसपावरती तर डायरेक्ट लेक्चर बनवले मी. तुम्ही करंट बेस्ड इश्यूमध्ये जर प्लेलिस्टमध्ये गेला तर आपसपावरती लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवले, ज्यावेळेस नागालँडमुळे आपसपा जास्त न्यूज होतात त्यावेळेस. त्यामुळे याच्यावरती आपण डायरेक्ट डिस्कशन केले जम्मू अँड काश्मीरच्या इश्यूवरती. त्यामुळे आपल्याला त्या अनुषंगानं तुम्ही त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आता डेट वाईज तुम्ही चुकू शकताय, पण याचं 50% नॉलेज तर तुम्हाला असायला पाहिजे होतं. ह्युमन राईटच्या दृष्टीतून त्याचा अभ्यास अनेक वेळा मी करायला सांगितलंय. तुम्ही ते केलं असेल तर 50% नॉलेज ह्याचा असायला पाहिजे. एक्झॅक्ट डेटमध्ये तुम्ही चुकू शकताय, एका 100% बरोबर येणारा क्वेश्चन नसला तरी सुद्धा ह्युमन राईट जो मानवी हक्क आयोग आहे जम्मू अँड काश्मीरमधला, त्याच्याविषयी माहिती आपल्याला असायला पाहिजे. ह्युमन राईट कमिशन अनेक वेळा न्यूजमध्ये असते, अनेक वेळा आपण त्याच्यावरती डिस्कशन केले. जम्मू अँड काश्मीरच्या दृष्टीतून डायरेक्ट डिस्कशन आपण त्याच्यावरती केले. मग तशा दृष्टीतून अभ्यास केला असला तर कदाचित तुमचं हे जे उत्तर आहे ते 50%च्या जवळ बरोबर आलं असतं. त्यामुळे हे सुद्धा डायरेक्ट डिस्कस आपण केलं असं म्हणू शकतोय आपण. पुढची न्यूज आहे ज्युडिशरी सिस्टम, पुढचा जो क्वेश्चन आहे तो ज्युडिशरीशी रिलेटेड आहे, न्याय व्यवस्थेशी रिलेटेड आहे. 82 नंबरचा क्वेश्चन, 82 नंबर ऑफ क्वेश्चन. मग हा जो 82 नंबरचा क्वेश्चन आहे हा विशेष करून डिस्ट्रिक्ट जे जज असतात, जिल्हा न्यायाधीश असतात, त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते हे स्टेटमेंट दिले. आणि जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, अशा प्रकारचे एक स्टेटमेंट दिले. आता एका जजची हत्या केली गेली होती, एका वाहनानं उडवलं गेलं होतं. ते सीसीटीव्हीचं व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालं होतं त्याचं, की त्यांना कशा पद्धतीनं त्या वाहनानं उडवून मारलं गेले. मग त्यावेळेस न्यायव्यवस्था ही जास्त न्यूजमध्ये आली होती. त्यामुळे अनेक वेळा त्यावेळेस तुम्हाला अनेक वेळा मी सांगितले की आपली जी ज्युडिशरी आहे त्याची सिस्टम कशा पद्धतीची आहे, त्याची रचना कशा पद्धतीची आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नियुक्ती कशा, आता NV रामण्णा वारंवार न्यूजमध्ये असतात. त्यावेळेस अनेक वेळा मी सांगितलं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया असेल किंवा न्यायाधीश असतील वेगवेगळे, त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते आणि आपल्या न्यायव्यवस्थेची रचना काय आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्यानंतर लोअर कोर्ट्स आहेत अनेक, ही एक रचना आहे. मग याची रचना कशा पद्धतीने आणि प्रत्येक ठिकाणी न्यायाधीशांची नेमणूक कशा पद्धतीने होत असते, त्यांची पात्रता काय, याच्यावरती अनेक वेळा आपलं डिस्कशन झालं. आणि याच्यावरती ज्यावेळेस पॉलिटीचा तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस याचा अभ्यास टोटल करून ठेवायला तुम्हाला त्यावेळेस सांगितलं तुम्ही. अनेक वेळा आपण आपलं डिस्कशन त्याच्यावरती झाले. मग हे जर तुम्ही प्रामाणिकपणे फॉलो केलं असेल तर हा तुमच्यासाठी खूपच सोपा क्वेश्चन आहे. आणि एकंदरीत जरी तुम्ही डिस्कशन बघत नसाल पण पॉलिटी तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय पॉलिटीचा, तरी सुद्धा तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. सहज याचं उत्तर तुम्हाला येऊ शकतं. पुढचा क्वेश्चन आहे, याच्यावरती तर एडिटोरियल डिस्कस केलं होतं आपण. द हिंदूला एडिटोरियल आलं होतं संपादकीय, आणि त्याचे सखोली इन्फॉर्मेशन आपण बघितली होती. तुम्हाला बघायला सांगितलं नव्हते, आपण डायरेक्ट इन्फॉर्मेशन त्या एडिटोरियलमध्ये बघितलं होते. ज्यावेळेस इकॉनॉमिकल विकर सेक्शन न्यूजमध्ये होतं, इकॉनॉमिकल विकर सेक्शनची 103वी घटना दुरुस्ती, 103rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे. आणि या इकॉनॉमिकल विकर सेक्शनवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवले. त्यावेळेस सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग, ज्यावेळेस इकॉनॉमिकल विकर सेक्शन न्यूजमध्ये होता ना त्यावेळेस याच्यावरती एडिटोरियल आलं होतं इकॉनॉमिकल विकर सेक्शनवरती. आणि त्याच्यामध्ये 105वी जी घटना दुरुस्ती, ती 105वी घटना दुरुस्ती त्याच्यामध्ये दिली गेली होती. आणि त्यावेळेसच तुम्हाला सांगितलं होतं की 105वी घटना दुरुस्ती न्यूजमध्ये आता आहे, ती चांगल्या पद्धतीने करून ठेवा, लक्षात ठेवा. आणि 105वी घटना दुरुस्ती त्याच्यामध्येच इन्फॉर्मेशन दिली होती त्या एडिटोरियलमध्येच. त्यामुळे ते तुम्ही फॉलो केलं असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हा क्वेश्चन सहज आहे. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही किंवा खूप सखोला जाऊन अभ्यास करायची गरज नव्हती तुम्हाला. आहे हे नोट डाऊन करून ठेवलं असतं, त्याची वारंवार रिव्हिजन केली असेल तर तुम्हाला हा चांगल्या पद्धतीनं क्वेश्चन अटेम्प्ट झाला तर सक्सेसफुली 2 मार्क मिळाले असते या क्वेश्चनचे. जर मिळाले असतील तर
तुमच्यासारखे म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सिरियसली तयारी करणारे विद्यार्थी तुम्हीच आहात. पण जर मिळाले नसतील तर तुमच्या प्रिपरेशनवरती तुम्ही विचार करणं गरजेचं आहे की आपण खरंच सिरियसली अभ्यास करतोय का, आपण खरंच योग्य दिशेने वाटचाल करतोय का, की आपल्याला जायचं एका ठिकाणी जातोय विरुद्ध ठिकाणी त्याच्या, चालतोय विरुद्ध दिशेने त्याच्या. याचा आपल्याला अभ्यास करणं कुठंतरी गरजेचं आहे. ही 105वी घटना दुरुस्ती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ज्याला आपण म्हणतो, त्याच्याशी रिलेटेड याच्यावरती एडिटोरियलमध्ये डायरेक्ट डिस्कशन आपण केलं होतं. आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनवरती मला वाटत होतं त्याच्यावरती क्वेश्चन येईल, पण त्याच्या अनुषंगाने इथं सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डवरती विचारला गेला क्वेश्चन. मी तुम्हाला इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं वेगळं लेक्चर सुद्धा बनवून त्याच्यासाठी दिलं होतं की माझ्या गट फिलिंग जास्त होत्या की इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWS वरती क्वेश्चन 100% विचारतील. परंतु इथं फिरवून आयोगानं बरोबर आयोग म्हणजे काय हे दाखवले. याच्यामध्ये सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासवरती क्वेश्चन विचारले गेले आणि त्याच्यावरती सुद्धा सुदैवानं आपण चांगल्या पद्धतीने डिस्कशन करून ठेवलं होतं. तुम्हाला पण मी त्याची सकल 105वी घटना दुरुस्ती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा हे सांगितलं होतं त्यावेळेसच. त्यामुळे हा तर क्वेश्चन सोपाच होता, डायरेक्ट डिस्कस केला होता आपण. पुढचा क्वेश्चन आहे ते लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विषयी विचारला गेला. विधान परिषद ज्याला आपण म्हणतो, आणि विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे असं म्हटलं. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इज अ परमनंट चेंबर. आता विधान परिषद हे न्यूजमध्ये होतं त्यावेळेस आपण काय डिस्कस केलं होतं तुम्हाला आठवत असेल तर आपण कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहेत म्हणजे 2 सभागृहांचे राज्य कोणकोणते आहेत हे डिस्कस केलं होतं. त्याची लिस्ट सुद्धा तुम्हाला मी इंटरनेटवरून सांगितले होते की हे लिस्ट आहे, या राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशी 2 सभागृह आहेत. आता विधान परिषद हे कंपल्सरी नसते, अनेक राज्यांमध्ये विधान परिषद नाही, फक्त विधानसभा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद सुद्धा आहे. म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ज्याला आपण म्हणतो. असेंब्ली म्हणजे विधानसभा आणि काउन्सिल म्हणजे विधान परिषद. ही 2 सभागृह आणि विधान परिषद ही आहे ती ऐच्छिक सभागृह आहे. म्हणजे त्या स्टेट गव्हर्नमेंटवरती डिपेंड आहे की विधान परिषद ठेवायची की नाही ठेवायची. मग त्यावेळेस आपण डिटेलमध्ये अभ्यासाचा केला होता. त्यावेळेस डायरेक्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली होती, लिस्ट सांगितली होती की कोणकोणत्या राज्यांमध्ये विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे आणि कोणकोणत्या राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहे म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे. त्यामुळे हा क्वेश्चन तर डायरेक्टच आपण डिस्कस केला, म्हणजे डायरेक्ट न्यूजपेपरमधून विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही विशेष नाहीये. पुढचा क्वेश्चन आहे ते बिलाशी रिलेटेड आहे, विधेयकाशी रिलेटेड आहे. आणि विशेष करून राष्ट्रपती कोणते सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतो वगैरे वगैरे हे क्वेश्चन. म्हणजे विधेयकाविषयी, बिलाविषयी. आता जे मॅरेज बिल जास्त न्यूजमध्ये होतं, त्यानंतर फार्म बिल जास्त न्यूजमध्ये होतं, अशी जी बिल न्यूजमध्ये होती त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की बिलांचे प्रकार किती असतात, त्यांची पास होण्याची प्रोसिजर काय असते आणि एखाद्या बिल पास झाल्यानंतर त्याच्या ऍक्टमध्ये रूपांतर होण्यापर्यंतची जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कशा पद्धतीची असते याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला काढून ठेवायला सांगितले होते. त्याचा डिटेल अभ्यास करून ठेवायला सांगितलं होता. आणि त्यावेळेस पॉलिटी जर तुमचं झालं असेल तर तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची गरज आहे, एवढ्यापर्यंत मी सांगितलं तुम्हाला. म्हणजे डायरेक्ट हे विधेयकावरती, बिलावरती विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्यामुळे हा सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे, परंतु ज्यावेळेस आपण न्यूज डिस्कस करतोय, न्यूज पेपर डिस्कस करत असतोय त्यावेळेस सब्जेक्ट रिलेटेडच आपण डिस्कस करत असतोय, सिलेबस रिलेटेडच डिस्कस करत असतोय. त्यामुळं याच्यावरती आपण करंटमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलं, याच्यावरती काय काय अभ्यास करायला तुम्हाला पाहिजे हे ऑलरेडी मी सांगून ठेवलं होतं. त्यावेळेस तुम्ही अभ्यास करून ठेवला असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन एकदम सोपा होता. आणि एकंदरीत पॉलिटी जरी साधारणतः तुम्ही पॉलिटीचा अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये संदर्भाचा अभ्यास येतोच. त्यामुळे तरी सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन सोपाच गेला असेल. परंतु मग मी इथं क्वेश्चन कुठलं सांगतोय की आपण डायरेक्ट मी न्यूज पेपर डिस्कस करताना सांगितलं होतं की याचा अशा पद्धतीने अभ्यास करून ठेवा, या पॉईंटचा अशा पद्धतीने अभ्यास करून ठेवा, हा पॉईंट जास्त न्यूजमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे जे डायरेक्ट मी बोललो होतो ते क्वेश्चन तुम्हाला सांगतोय मी आज. पुढचा क्वेश्चन आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स रिलेटेड आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असू द्या, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल असू द्या, म्हणजे त्याला आपण शाश्वत विकास ध्येय असं संबोधतो. मग ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे वारंवार न्यूजमध्ये असतात आणि त्यावेळेस अनेक वेळा आपण डिस्कस केलेले आहेत, अनेक वेळा आपला उल्लेख याच्या संदर्भात झालाय. अनेकदा तर मी तुम्हाला चार्ट दाखवलाय की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कोणकोणत्या प्रकारचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत. मला वाटलं 17 प्रकारचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत आणि त्यावेळेस अनेक वेळा चार्ट सुद्धा दाखवून तुम्हाला मी ते समजावून सांगितलं होतं. त्यामुळं याच्यावरती तर आपण डायरेक्ट क्वेश्चन म्हणजे डायरेक्ट डिस्कशन केले. याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करण्यापेक्षा डायरेक्ट आपण लेक्चरमध्येच त्याचा अभ्यास केला. त्यामुळे हे सुद्धा
आपल्या डायरेक्ट डिस्कशन मधला क्वेश्चन आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे त्याचे जे पर्याय बघितले तर स्मार्ट सिटी कार्यक्रम, स्मार्ट सिटी प्रोग्राम याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, हे तुम्हाला सांगून ठेवलंय मी. त्यानंतर स्वच्छ भारत मिशन काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन दोनदा तर आपण डायरेक्ट लेक्चरमध्ये बघितले की स्वच्छ भारत मिशन काय आहे, कधीपासून सुरुवात झाली वगैरे वगैरे. अटल मिशन आहे याच्याविषयी सुद्धा अनेक वेळा आपण डिस्कस केले, 3-4 वेळा डिस्कशन केले याच्यावरती. अनेक वेळा म्हणजे 3-4 वेळा तर डिस्कशन याच्यावरती 100% केले. फक्त हे हृदय प्रोग्राम जो आहे ना त्याच्याविषयीच आपण कधी, मला तर आठवत नाही याच्यावरती आपण कधी डिस्कशन केले. त्यामुळे हा जर चौथा पार्ट सोडला तर पहिला, दुसरा आणि तिसरा याच्यावरती आपण डायरेक्ट डिस्कशन केले या 3 पार्ट होते. आणि या 3 पार्ट विषयीचे जे याच्यातल्या 2 पार्ट विषयीची जर इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असते तर तुम्ही सहज हे आन्सर शोधू शकला असता. त्यामुळे हा सुद्धा क्वेश्चन आपण म्हणू शकतो की डायरेक्ट आपण अभ्यास केलेला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे ते नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000ची होती त्याच्यावरती विचारला गेलेला क्वेश्चन आहे. मग आता नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीवरती अभ्यास करायला आपल्याला का गरज होतं तर बिहारमध्ये नितीश कुमारनं जी कास्ट बेस्ड सेन्ससचं चाललं होतं त्याला विरोध दर्शवला होता. सर्व पक्षांनी एकत्र येऊन विरोध दर्शवला होता. नरेंद्र मोदींची भेट सुद्धा घेतली होती. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे, नॅशनल सेन्सस पॉलिसी आहे, जनगणना पद्धतीची नवीन पॉलिसी आहे, त्याच्यावरती अभ्यास आपण करायला पाहिजे. आणि एकंदरीत आपल्या जी जनगणना असते प्रत्येक 10 वर्षांनी कंडक्ट केली जाते त्याची पॉलिसी आतापर्यंत काय राहिलेली आहे त्याचा एक छोटासा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. कधीपासून जनगणना सुरू झाली, ब्रिटिशांनी सुरू केली असेल तर मग त्याच्याच रिलेटेड अधिकारी कोण होता एवढ्यापर्यंत तुम्हाला बघून ठेवायला मी सांगितलं होतं त्यावेळेस. आणि बऱ्यापैकी आपण डिस्कशन सुद्धा केलं होतं त्याच्यावरती. एडिटोरियल सुद्धा अनेक वेळा त्याच्यावरती आलं होतं. त्यामुळे हा डायरेक्ट त्या डिस्कशनवरती आधारित क्वेश्चन असलेला आपल्याला पाहावास मिळतं. मग 2000चं जे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी होती त्याच्यावरती हा क्वेश्चन विचारला गेला डायरेक्ट. त्यामुळे याच्यावरती आपण डायरेक्ट डिस्कस केले असं म्हणू शकतो आपण. पुढचा क्वेश्चन आहे तो इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आणि इन्व्हायरमेंटवरती 20 पेक्षा जास्त एडिटोरियल आपण डायरेक्ट डिस्कस केलेत. मग त्याच्यामध्ये नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंजचा अनेक वेळा उल्लेख आला, NAPCCचा अनेक वेळा उल्लेख आला. आणि त्याच्या अनुषंगानं आपण जो पॅरिस अग्रीमेंट आहे, त्यानंतर इंटर गव्हर्नमेंटल पॅनलचा जो रिपोर्ट होता, तो रिपोर्ट जो 6वा रिपोर्ट होता त्याच्यावरती डिस्कशन केलं होतं, एडिटोरियल आलं होतं डायरेक्ट. आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला कोणकोणत्या ऑर्गनायझेशन आहेत महत्त्वाच्या की ज्या क्लायमेट चेंजवरती काम करतात, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी काम करतात. त्याचबरोबर COP26ची मीटिंग झाली होती. त्या COP26 मुळे सुद्धा इन्व्हायरमेंट इश्यूज होता, क्लायमेट चेंजचा इश्यू होता, ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू होता, तो जास्त न्यूजमध्ये आला होता. त्याच्या अनुषंगाने सुद्धा अनेक एडिटोरियल इन्व्हायरमेंट वरती आले होते. त्यावेळेस सुद्धा या नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज जो आहे त्याचा अनेक वेळा त्याच्यामध्ये उल्लेख होता. अनेक वेळा त्याचं जी इन्फॉर्मेशन आहे ती समजावून तुम्हाला सांगितली होती. याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला तर मी सांगितलंच नाहीये, डायरेक्ट मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली होती लेक्चरमध्ये. त्यामुळं याची सुद्धा हा जो क्वेश्चन आहे हा सुद्धा आपल्याला डायरेक्ट विचारला गेलेला क्वेश्चन होता. हा तुम्हाला सक्सेसफुली अटेम्प्ट करण्यात काहीच अडचण नसायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे तो इकॉनॉमीशी रिलेटेड आहे, अर्थशास्त्राशी रिलेटेड आहे. आणि याच्यामध्ये कन्सेप्ट काय विचारली, नेट नॅशनल प्रोडक्ट NNP ची कन्सेप्ट विचारली. आता GDP अनेक वेळा आपण बघितलंय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि त्यावेळेस अनेक वेळा आपण नवीन नवीन कन्सेप्ट ज्या असतात त्या तुम्हाला बघायला सांगितले तुम्ही अनेक वेळा. कालच आपण एडिटोरियल एक डिस्कस अशाच प्रकारच्या कन्सेप्टवरती केले, परंतु ते MPSCचा पेपर झाल्यानंतर केले. याच्या अगोदर GDP ज्या वेळेस न्यूजमध्ये होता, विशेष करून हा GDP जो आहे तो वारंवार न्यूजमध्ये असतो, त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो, सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणतो त्याला आपण. मग हा GDP असतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की हा जो नेट नॅशनल प्रोडक्ट आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर नॉन परफॉर्मिंग असेट आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. विविध प्रकारचे दर आहेत, रेट आहेत, रिव्हर्स रेपो रेट आहे, RRR ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर लिक्विडिटी रेशो आहे. अशा प्रकारचे जे इकॉनॉमीच्या कन्सेप्ट आहेत ते आपल्याला बघायला पाहिजे. अनेक वेळा मी तुम्हाला सांगितले. आणि तशाच प्रकारची कन्सेप्ट नेट नॅशनल प्रोडक्टची आहे. आणि ते तुम्ही ज्यावेळेस तुम्ही अर्थशास्त्र अभ्यासताय, जर तुम्ही अर्थशास्त्र अभ्यासून पेपरला गेला असाल तर ही कन्सेप्ट तुमच्यासाठी खूप सोपी होती. पण जर नसल करंट अफेअर केलं होतं पण अर्थशास्त्र एवढं सखोलात करणं जमलं नाही किंवा ही कन्सेप्ट राहिली तुमच्याकडून, तरी सुद्धा करंट बेस्ड जे इश्यूज आहेत ते परफेक्ट तुम्ही केले असले तरी सुद्धा ही कन्सेप्ट तुम्ही परफेक्ट करायलाच पाहिजे, केलेली असायला पाहिजे होती. मग जर तुम्ही इकॉनॉमी अभ्यासताना बी दुर्लक्ष करताय आणि करंट अफेअर करताना सुद्धा ही कन्सेप्ट तुम्ही चुकवताय, अशा प्रकारच्या सोप्या कन्सेप्ट आहेत खरा तसा विचार केला तर. आणि त्या करंटमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत ऑलरेडी.
याच्याविषयी इन्फॉर्मेशन बघून ठेवा, याचा सखोलात अभ्यास करून ठेवा. हे ऑलरेडी मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं. जर तुम्ही ते सिरियसली फॉलो केलं असेल तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी एकदम सोपी गोष्ट होती, सहज मार्क मिळवून देणार क्वेश्चन होता. पुढचं न्यूज आहे ते इन्फ्लेशनवरती. चलनवाढ त्याला म्हणतो आपण, भाववाढ म्हणतो त्याला, आणि साध्या ढोबळ मानाने आपण त्याला महागाई म्हणतो. त्या चलनवाढीची स्टेटमेंट्स दिली होती इन्फ्लेशनची वेगवेगळी. म्हणजेच तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं होतं, चलनवाढ कशाला म्हणायचं, चलनवाढ कशामुळे होत असते, त्याच्यावरती परिणाम करणारे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट्स कोणते आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. म्हणजेच एकंदरीत काय, इन्फ्लेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. आणि भाववाढीवरती अनेक एडिटोरियल अनेक वेळा आपण डिस्कस केलेत, आणि त्या वेळेला आपण बघितलंय की मी सांगितलेलं बघितलंय तुम्ही की इन्फ्लेशनची जी काय कन्सेप्ट आहे ती टोटल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ढोबळ मानानंतर भाववाढ म्हणजे काय मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलंयच, परंतु तुमच्या दृष्टीनं सुद्धा तुम्ही अभ्यास करून ठेवा सखोलात, त्याचा मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं. आणि एकंदरीत लेक्चर जरी रेग्युलरली फॉलो केलं तरी सुद्धा ही कन्सेप्ट तुमच्यासाठी काय रॉकेट सायन्स नव्हती, डायरेक्ट मार्क मिळवून देणारा क्वेश्चन होता, इन्फ्लेशन होता. पुढचा क्वेश्चन आहे तो डायरेक्ट इन्व्हायरमेंटचा आणि इकॉनॉमीचा संबंध असणारा क्वेश्चन आहे, विशेष करून इन्व्हायरमेंट बेसवरती असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये सांगितले की ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ऑफन कॉन्फ्लिक्ट विथ ग्रोथ ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे जो आपण वृद्धी करतोय अर्थव्यवस्थेची किंवा एकंदरीत आपल्या देशाची, त्यावेळेस इन्व्हायरमेंट हा कुठंतरी संघर्ष करणारा आपण म्हणू शकतो की त्याच्यातला इन्ग्रेडियंट आहे, असं पहिलं स्टेटमेंट दिले. आणि दुसरं स्टेटमेंट काय दिले की ट्रेड ऑफ जे आहे विशेष करून इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आणि इन्व्हायरमेंटमध्ये कायम आपल्याला विरोधाभास जाणवलाय. म्हणजे इन्व्हायरमेंट जर आपल्याला सेक्युअर करायचं असेल तर आपण इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये प्रगती करू शकत नाही, असं कुठं तर सांगणारी आपल्याला स्टेटमेंट असलेलं आपल्याला पाहावंच मिळते. मग इन्व्हायरमेंटवरती अनेक वेळा अशा प्रकारचे एडिटोरियल लिहून गेले आणि त्याच्यावरती अनेक वेळा आपण डिस्कशन केले. आणि जर द हिंदू डेली तुम्ही वाचत असाल किंवा कोणताही स्टँडर्ड पेपर डेली वाचत असाल तर तुम्हाला ही समज असणं काही मोठी गोष्ट नाही. आणि याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक अर्थशास्त्राचा इन्व्हायरमेंटचे इन्फॉर्मेशन देणारे एखादं बुक घेऊन अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. करंट अफेअर सिरियसली तुम्ही फॉलो करत असाल तर हा कॉमन सेन्स आणि लॉजिकल क्वेश्चन होता, त्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळणं ही काय मोठी गोष्ट नव्हती. जर तुम्ही सिरियसली करंट अफेअर फॉलो करताय, व्यवस्थितरित्या नोट्स काढताय, त्याची रिव्हिजन करताय, समजून घेताय नेमकं काय चाललंय, तर तुम्हाला हा क्वेश्चन लॉजिक बेसवरती होता आणि सहजरित्या मार्क मिळवून देणारा क्वेश्चन होता. पुढचं आहे ते मॅच द पियर सारखा क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये दोन जे घटक होते ते आपण डायरेक्ट डिस्कशन केलेले. इव्हन मी तुम्हाला मॅपमध्ये सियाचीनचा पार्ट जो आहे, जो चायनाच्या कब्जात आहे, विशेष करून पाकिस्ताननं चायनाला गिफ्ट दिलाय तो, आणि त्या पार्टला आपण सियाचीन म्हणतो, त्याचं मॅप दाखवून अनेक वेळा मी डिस्कशन केले. आणि दुसरं म्हणजे गंगोत्री. ज्यावेळेस गंगा रिव्हर न्यूजमध्ये असते त्यावेळेस गंगेची इन्फॉर्मेशन बघत असताना गंगोत्री हे ठिकाण बघतच असतोय आपण, अनेक वेळा बघितले. हे दोन तुम्हाला माहिती असणं खूप काय मोठी गोष्ट नसते. फक्त रिमो हे जे आहे आणि जेमो ही दोन ठिकाणं आपण कधीच डिस्कस केली नाहीत, याच्याविषयी मी तुम्हाला कधीच इन्फॉर्मेशन दिली नाही. यातल्या दोन इन्फॉर्मेशन जे दोन ठिकाणं आहेत सियाचीन आणि गंगोत्री, ही एकदा नाही अनेक वेळा आपण बघितलेत, विथ मॅप बघितलेत, मॅपवरती ठिकाणं बघितलीत हे आपण. आणि टोटल 4 जरी माहीत नसली तर 2 माहिती होती तुम्हाला, आणि त्याच्यावरून तुम्ही यशस्वीरित्या हा क्वेश्चन सोडवू शकत होता. चुकण्याचं काय कारणच नव्हतं जर तुम्ही सिरियसली हे फॉलो करत असाल करंट अफेअरचं लेक्चर, किंवा सिरियसली तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल, त्याची जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला गरजेची इंटरनेटच्या माध्यमातून काढणं ती काढून ठेवत असाल, त्याच्या नोट्स बनवत असाल, किंवा सब्जेक्टिव्ह मॅटरमध्ये आता गंगोत्री न्यूजमध्ये मग तुम्ही मॅपमध्ये ॲटलास असेल तुमच्याकडे तर ते लोकेट करत असाल, सियाचीनचा एरिया कुठे बघत असाल, मॅप रिडिंग परफेक्ट करत असाल, तर तुम्हाला हे काय जास्त चॅलेंजिंग पार्ट नव्हता, सहज मार्क मिळवून देणारा हा क्वेश्चन होता. या सियाचीनवरती गंगोत्रीवरती ऑलरेडी आपण बोलून बसलोय, डिस्कशन करून बसलोय, याच्यावरती कसा क्वेश्चन विचारला जाईल हे सुद्धा तुम्हाला मी सांगून ठेवलं त्यावेळेस. पुढचं सुद्धा मॅच द पियर साठी, आणि हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे हा क्वेश्चनचा. 19 नंबरचा क्वेश्चन विचारला गेला होता. ज्या दिवशी एमपीएससीची पूर्वपरीक्षा होते त्या दिवशी सकाळी द हिंदूचं डिस्कशन जर बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये बंदीपूर जो टायगर रिझर्व आहे तो न्यूजमध्ये होता, आणि त्याच्यावरती डिस्कशन आपण केलं होतं. त्याची इन्फॉर्मेशन बघून ठेवा म्हणलं होतं. ते लेक्चर आता सुद्धा तुम्ही काढून ठेवा, काढून बघा, तुम्हाला समजेल याच्यावरती आपण डिस्कशन केले.
ज्या दिवशी पेपर होता त्या दिवशी सकाळी डिस्कशन याच्यावरती केले, याची इन्फॉर्मेशन बघून ठेवा तुम्हाला म्हणले. जर तुम्ही ते सिरियसली केलं असेल तर तुमच्या हातातला मार्क होता. त्याचबरोबर दुसरं, मानस हे ठिकाण अनेक वेळा डिस्कशन आपण करून ठेवले. मानस हे ठिकाण काय, मानस विषयीची इन्फॉर्मेशन अनेक वेळा डिस्कशन करून ठेवले, मॅपवरती दाखवले मी अनेक वेळा. आणि बंदीपूर विषय तर याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा बंदीपूर टायगर रिझर्व विषयी अनेक वेळा आपण बघितले. सँक्च्युरी आहे ती एक प्रकारची. आणि त्या बंदीपूरवरती ज्या दिवशी पूर्व परीक्षा होती एमपीएससीची, त्या दिवशी सकाळी आपण डिस्कशन केलं होतं याच्याविषयी. तिथं टायगरची जी संख्या आहे ती मोजण्याचं काम चालू होतं, त्यामुळे ते न्यूजमध्ये आलं होतं. त्यामुळे बंदीपूर विषयी आपण त्या दिवशी डिस्कशन केलं होतं. सकाळी 9 वाजता पेपर मी अपलोड केला होता. त्याच्यामध्ये आणखी ज्या दिवशी पेपर आपला होता ना, मला वाटलं 23 जानेवारीला पेपर होता आपला. त्या 23 जानेवारीचं द हिंदू आता सुद्धा तुम्ही काढून बघा हे लेक्चर बघितल्यानंतर. ते लेक्चर पूर्ण बघून घ्या, त्यामध्ये मी डिस्कशन केले. ते संडेचा द हिंदू आपण डिस्कस केला होता, त्याच्यामध्ये ती न्यूज डिस्कस केली. मग ते जर तुम्ही बघितलं असलं तरी सुद्धा त्या दिवशी जरी द हिंदू सिरियसली फॉलो केला असला तरी सुद्धा तुम्हाला 2 मार्क मिळायला काही हरकत नव्हती. एक तर तुम्हाला म्हणजे 25% मार्क मिळवण्याचे चान्सेस होते तुम्हाला, कारण 1 पॉईंट तुम्हाला तुमच्या हातात होता. बाकी तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे. बाकी 2 केओलदेव आणि इंद्रावती या 2 ठिकाणांवरती मी कधी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली नाही. ते कधी न्यूजशी कनेक्ट आपण केलं नाही किंवा न्यूजमध्ये नव्हतं असं म्हणू शकतो आपण. परंतु बंदीपूर विषय तर त्या दिवशी पण बघितलं, अनेक वेळा बघितले. मानस विषय सुद्धा अनेक वेळा आपण इन्फॉर्मेशन बघितले. हे खऱ्या अर्थानं जे आपण डिस्कशन केले त्यातले डायरेक्ट क्वेश्चन आले होते. जे आपल्या डिस्कशनपैकी मी तुम्हाला जे करून ठेवायला सांगितलं होतं, त्याचा अभ्यास करा म्हटलं होतं, त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन हे आले होते. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं सगळं, याच्यामध्ये माझा उद्देश असा मुळीच नाहीये की जे मी सांगतोय ते एक्झामला येते, हे मला सांगायचं नाही. मला तुम्हाला हे सगळं सांगायचं आहे कारण तुम्ही जर लेक्चर बघत असाल तर तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करू नये. लेक्चर बघत असाल तर त्याच्या नोट्स कशा पद्धतीने आपण काढायला पाहिजे आणि गांभीर्यानं ते डिस्कशन किती घ्यायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी हे सांगितले सगळं. जर लेक्चर तुम्ही बघत नसाल, तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल, तर न्यूजपेपर आपण किती गांभीर्यानं वाचायला पाहिजे, त्याला किती वेळ द्यायला पाहिजे, त्याच्या नोट्स आपण काढायला पाहिजे की नाही काढायला पाहिजे, आणि मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीतून कोणताही सब्जेक्ट किंवा न्यूजपेपर कसा वाचायचा हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी हे सगळं सांगितलं. इथून पुढे एक गोष्ट तर तुम्ही 100% लक्षात ठेवायला पाहिजे की जो सब्जेक्ट तुम्ही वाचत असू द्या किंवा न्यूजपेपर वाचत असू द्या, त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये बॅक ऑफ द माइंड तुमच्या मार्काचं कॅल्क्युलेशन असायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये क्वेश्चन फिरायला पाहिजे की प्रिव्हियस इयरला या सब्जेक्टवरती क्वेश्चन कोणता आलाय का, आणि भविष्यात आयोगानं जर क्वेश्चन याच्यावरती विचारला तर तो कसा फॉर्म करेल आयोग, याची एक समज तुम्हाला असायला पाहिजे. आणि ही समज तुम्ही जर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघितले तरच तुम्हाला ती समज येते की आयोग कशा पद्धतीने याच्यावरती क्वेश्चन विचारेल, किती डीपमध्ये क्वेश्चन विचारला, आणखी कन्फ्यूज कुठं कुठं होऊ शकतो. करेक्ट इनकरेक्ट मध्ये सुद्धा कन्फ्यूज अनेक वेळा पोरं होतात. बाहेर आल्यावर कळतं की इथं इनकरेक्ट होतं, आपण करेक्ट समजून क्वेश्चन सोडून आलोय. मग तो सरावाचा भाग आहे तुमच्या. ज्यावेळेस मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्ही जास्त सोडवता त्यावेळेस तशा सिली मिस्टेक तुमच्या होत नाही, तो सरावाचा प्रश्न आहे. परंतु बाकी एखादा सब्जेक्ट वाचत असताना, डिस्कशन बघत असताना, कोणाचंही, माझं किंवा कोणाचंही लेक्चर बघत असताना, कोणताही न्यूजपेपर स्टँडर्ड जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीतून महत्वाचा मानला जातो, तो वाचत असताना कशा पद्धतीने वाचायला पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं असेल या लेक्चरच्या माध्यमातून. त्यामुळे इथून पुढं लेक्चर माझं फॉलो करताय तुम्ही तर त्या गांभीर्यानं फॉलो करा. जे मी करायला सांगतोय ते 100% करा. तुम्हाला समज असतेच त्या गोष्टीची की एखादी न्यूज आली तर ती सिलेबसशी कशी कनेक्ट करायची. जर तुम्ही रेग्युलर लेक्चर माझं फॉलो करत असाल तर तुम्हाला आतापर्यंत समज आली असेल की कोणती न्यूज कशा पद्धतीने आपण कनेक्ट करायची. आणि तुम्ही फक्त लेक्चर बघत नसाल, न्यूजपेपर वाचत असाल तर मग ते सुद्धा त्या गांभीर्यानं त्याचं मार्क्समध्ये रूपांतर करता तुम्हाला येत असेल तरच वाचा, नाही तर टाइम वेस्ट करू नका त्याच्यावरती. डायरेक्ट मार्केटमध्ये आपल्याला करंट अफेअर बेस्डवरती बुक सुद्धा मिळतात आपल्याला बाजारात. नोट्स अनेक मिळतात विजयनच्या वगैरे. त्या नोट्स जरी आणून वाचल्या तरी मोर दॅन सफिशियंट आहे. जर तुम्हाला ती समज डेव्हलप झाली नसेल तर, झाली असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे. हे लेक्चर बघितल्यावर तर 100% झालीच असेल. त्यामुळं एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. जर तुम्ही गांभीर्याने हे सगळं घेतलं असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतील या प्रीमध्ये. जर नसेल घेतलं तर हा तुमच्यासाठी करिअरच्या दृष्टीनं खूप मोठा धडा आहे.
त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकायला पाहिजे आणि तशा पद्धतीने पावलं उचलायला पाहिजे, तशा पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे. सो या नोटवरती तुमची आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.